नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची जी काही दुसरी यादी आहे ती जवळपास 17 लाख शेतकऱ्यांची यादी दुसरी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता त्यांची ई-के-वाय-सी देखील आता सुरू करण्यात आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ई-के-वाय-सी कशी करायची आणि पावती कशी काढायची. तर मित्रांनो, अजून ही जी यादी आहे ती पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण जी काही यादी आहे ती कशी करायची, ई-के-वाय-सी कशी करायची, आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला जी काही ई-के-वाय-सी करावी लागणार आहे त्या ई-के-वाय-सीसाठी आपल्याकडं आपले सरकार सेवा केंद्राची आय-डी आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला ई-के-वाय-सी करता येणार नाही. चला तर अधिक न वेळ करता जाऊया मेन मुद्द्यावरती आणि करूयात ई-के-वाय-सी. तर आपल्याला जायचं आहे आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरती आणि लेफ्ट साईडला डाव्या साईडला स्क्रोल करून खाली घेतल्यानंतर आपल्याला इथे दिसणार आहे एक पर्याय, तो म्हणजे अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा जो काही ऑप्शन आहे तो दिसणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही दुसरं टॅब ओपन होणार आहे इथे. तर इथे आपल्याला दोन पर्याय दिसतील. डाव्या साईडला यादी येणार आहे. सुरुवातीला जो ऑप्शन आहे तो विशिष्ट क्रमांकाचा आहे. विशिष्ट क्रमांक अजून आलेले नाहीत. तर दुसरा जो पर्याय आहे तो आधार नंबर. आधार नंबर इथे आपल्याला टाकून घ्यावं लागणार आहे. इथे सुरुवातीला मी आधार नंबर टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला समोर दिसते सर्च, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला इथे शेतकऱ्याची माहिती इथे दिसणार आहे, पेंडिंग ई-के-वाय-सी. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला विशिष्ट क्रमांक दिसेल. त्याच्यानंतर लोन कोणाच्या नावानं आहे तो दिसेल, बँक कोड दिसेल, कोणती बँक आहे ती दिसेल, रक्कम दिसेल आणि तिथे तुम्हाला जी काही लोन अमाऊंट मान्य आहे का आणि लोन अकाउंट नंबर मान्य आहे का ते देखील तुम्हाला दिसणार आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढे क्लिक केल्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती बरोबर आहे का ते चेक करून त्याच्यावरती यस करायचं आहे आणि ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर ही जी काही आधार नंबर ॲक्सेप्टेबल यस करायचं आहे. यस केल्यानंतर खाली घेतल्यानंतर आपलं हे जे घोषणापत्र आहे हे आपल्याला मान्य असल्याबाबत एक चेकबॉक्सवर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर ही जी शेतकरी ई-के-वाय-सी संमती आहे त्याच्यावर देखील क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक केल्यानंतर आधार ई-के-वाय-सीवरती क्लिक करायचं आहे आणि कॅप्चर फिंगरप्रिंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या के-वाय-सीसाठी फक्त बायोमॅट्रिकच लागणार आहे. बायोमॅट्रिकशिवाय आपल्याला ही के-वाय-सी करता येणार नाही. त्यामुळे ओ-टी-पीवर ही के-वाय-सी होणार नाही. आपल्याला तिथे बायोमॅट्रिकवरती बोट लावल्यानंतर आपली ई-के-वाय-सी सक्सेसफुली सबमिट होणार आहे आणि अशा पद्धतीची तुम्हाला पावती मिळणार आहे. ही पावती घेतल्यानंतर आपल्याला ही जी काही रक्कम आहे ती 31 जुलै 2026 पर्यंत आपल्या DBT लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, ई-के-वाय-सी करत असताना जर तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.